कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। लॉकअप मध्ये असताना मी खूप विचार केला। श्वेताने केलेले सगळे आरोप बेसलेस होते, पण आपण ही फॅक्ट डिनाय करू शकत नाही की आपल्यामुळे तिला त्रास झालाय। लग्नात तिचा आणि तिच्या आई वडिलांचा अपमान झाला, तिचं लग्न मोडलं। ही गोष्ट एका मुलीसाठी, तिच्या आयुष्यासाठी खूप मोठी गोष्ट होऊ शकते। अशा सिच्युएशन मध्ये एखादी मुलगी तिला जस्टिस मिळण्यासाठी काहीही करू शकते, आणि तेच तिने केलं। थांबायजी, तुम्हाला वाटतेय ना तितकी काही बिचारी वगैरे नाहीये ही श्वेता, आणि मुळात जहागीरदारांनी कुठलाही अन्याय केलेला नाहीये हिच्यावर। हिचं हे सगळं रडणं, असं माफी मागणं वगैरे सगळं नाटक आहे, खोटं आहे। अगं बास लीला, बास। तू काय काय बोलतेस हे बघ, मला आधीच माझ्या वागण्याचा खूप खूप जास्त पश्चाताप होतोय, त्यात तू आता आणखीन अजून काहीतरी। बास हा, बास श्वेता। ही तुझे काय करतेस नाही, तुझी नाटकं आहेत ना, ती इतरांना खरी वाटत असतील, पण त्याचा माझ्यावर काहीही परिणाम होणार नाही। ए जे श्वेता खोटं बोलतीये ह्याचा पुरावा आहे माझ्याकडे। कसला पुरावा? यश, हो, नीला वहिनी, आय एम सॉरी, पण अगं पेनड्राईव्ह नाही आहेत। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।